4 दिवस कामाचे, 3 दिवस सुट्ट्यांचे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती. युरोपातील काही देशात हा नियम लागू आहे. आता भारतात नवीन कामगार संहिता लागू करण्यात आली. त्यात भारत सरकारने याविषयीची माहिती दिली आहे. भारतातील अनेक शहरात दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता येथे 5 दिवसांचा आठवडा आहे. येथे शनिवार आणि रविवारी सुट्टी असते. IT कंपन्याच नाही तर इतर ठिकाणी पण हा नियम लागू आहे. आता 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. जगातील काही देशांमध्ये जसे जपान, स्पेन आणि जर्मनीतील कंपन्यांमध्ये 4 दिवस कामाचे, 3 दिवस सुट्ट्यांचे आहेत. या नवीन बदलाचे तिथे चांगले परिणामही दिसून आले आहे. कार्यालयीन खर्च कमी झाला आहे. तसेच हेल्थी वर्क कल्चरमुळे उत्पादनात आणि आरोग्यावरील खर्चात मोठी कपात झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता भारतात नवीन कामगार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यात 4 दिवस कामाचे आणि 3 दिवस सुट्टीचे धोरण राबवण्याबाबत मोठे संकेत देण्यात आले आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 12 डिसेंबर रोजी सोशल मीडिया X या हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मंत्रालयाने 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी अशा आठवड्याला संमती दिल्याचे दिसून आले. मंत्रालयाने नवीन कामगार संहितेत एका आठवड्यात जास्तीत जास्त 48 तासांच्या कामाची मर्यादा निश्चित केली आहे. हे अगोदरचेच धोरण लागू असल्याचे जाहीर केले आहे. त्यासोबतच मंत्रालयाने 4 दिवसांचा कामाचा आठवडा शक्य असल्याचे म्हटले आहे. अर्थात त्यासाठी काही अट आणि शर्ती पाळाव्या लागतील. नवीन सुधारित कामगार संहितेत 4 दिवसांच्या कामासाठी 12 तासांच्या कामाची मर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे इतर 3 दिवस सुट्ट्या लागू होतील. त्यासाठी कर्मचाऱ्याला एका दिवसात 12 तासांची शिफ्ट करावी लागणार आहे. ज्या कंपनीतील कर्मचारी यासाठी तयार असतील तिथे 4 दिवस काम आणि इतर 3 दिवस सुट्ट्यांचा आठवडा लागू करण्यास कायदेशीर अडथळा येणार नाही, असे जाहीर केले आहे. या बदलांमुळे भारतातील कंपन्यांना त्यांच्या वर्क वीकचे स्वरूप बदलण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळेत अधिक लवचिकता आणण्यासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध झाली आहे. आता निर्णय कंपन्यांच्या हाती आहे की त्यांना हा 4 दिवसीय कामाचा आठवडा लागू करायचा आहे की नाही.